जय जय नारायण 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 जय नारायण श्री नारायण जय नारायण जय जय नारायण नारायण जय जय नारायण नारायण श्री नारायण जय नारायण श्री नारायण जय नारायण श्री नारायण श्री नारायण जय नारायण जय नारायण जय जय नारायण नारायण जय जय नारायण नारायण दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा 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 श्रीपादवल्लभ दिगंबरा 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 श्रीपादवल्लभ दिगंबरा 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 श्रीपादवल्लभ दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा 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 श्रीपादवल्लभ दिगंबरा 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 श्रीपादवल्लभ दिगंबरा 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 श्रीपादवल्लभ दिगंबरा 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 श्रीपादवल्लभ दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा 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 श्रीपादवल्लभ दिगंबरा 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 श्रीपादवल्लभ दिगंबरा 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 श्रीपादवल्लभ दिगंबरा 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 श्रीपादवल्लभ दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा 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 श्रीपादवल्लभ दिगंबरा 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 श्रीपादवल्लभ दिगंबरा 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 श्रीपादवल्लभ दिगंबरा 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 श्रीपादवल्लभ दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा 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 श्रीपादवल्लभ दिगंबरा 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 श्रीपादवल्लभ दिगंबरा 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 श्रीपादवल्लभ दिगंबरा 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 श्रीपादवल्लभ दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा 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 श्रीपादवल्लभ दिगंबरा 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 श्रीपादवल्लभ दिगंबरा 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 श्रीपादवल्लभ दिगंबरा 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 श्रीपादवल्लभ दिगंबरा अच्छा, आज गुरुवार आहे, कालच पौर्णिमा झाली, आज हनुमान जन्म आणि त्या निमित्ताने आपण सर्वजण दत्त महाराजांच्या दरबारामध्ये जमलोय. विश्वचैतन्य सद्गुरू अण्णा महाराज यांच्या कृपाशीर्वादाने, दत्तगुरूंच्या कृपाशीर्वादाने आपण दर गुरुवाराने दर पौर्णिमेला दत्त महाराजांच्या दरबारामध्ये जमत असतो. आणि जमल्यानंतर आपण नारायणपूरला कशासाठी यायचं याचं ज्ञान आपण अण्णांच्या प्रवचनातून समजून घेतलेलं आहे आणि त्याचीच दिशा धरून आपण या सगळ्या गोष्टी आपल्या समोर सांगत असतो. आणि ते सांगितल्यानंतर प्रत्येकाला त्याचा अनुभव आहे, त्याची जागृती आहे, त्याची प्रचिती आहे. कारण की सद्गुरू अण्णांनी आपल्या सर्वांना जे ज्ञान दिलेलं आहे ते ज्ञान, बहुमूल्य ज्ञान प्रत्येकाने आत्मसात केलेलं आहे.
आणि त्या आत्मसातेच्या जोरावरच प्रत्येकाच्या जीवनाचं कल्याण झालेलं आहे, असा यातला महत्त्वाचा भाग आहे. कारण की अण्णांनी सांगितलं की आपण माणसाच्या जन्माला आलोय. मग माणसाच्या जन्माला आल्यानंतर परमेश्वराने हा माणसाचा जन्म आपल्याला का दिलेला आहे, हे खरं महत्त्व प्रत्येकाने समजून घेणं गरजेचं आहे. कारण की प्रत्येक जणाला जर या जन्माचा उद्धार करून घ्यायचा असेल तर भक्ती ही करणं गरजेचं आहे. जोपर्यंत हा माणूस स्वार्थाला सोडणार नाही तोपर्यंत त्याच्याकडून भक्ती होणार नाही. म्हणून स्वार्थ पहिला बाजूला सोडला पाहिजे. निर्हेतुकपणाने आपण त्या दत्त महाराजांची भक्ती करणं गरजेचं आहे. आणि जोपर्यंत तशी भक्ती होत नाही तोपर्यंत परमेश्वर आपल्याला काही सुद्धा देणार नाही. म्हणून आपल्याला निस्वार्थ भावनाने या दत्त महाराजांची श्रद्धा विश्वासाने भाव ठेवून भक्ती करायची. म्हणजे दत्त महाराज आणि अण्णा महाराज आपल्याला पाहिजे ते दिल्याशिवाय राहणार नाही, असा यातला महत्त्वाचा भाग आहे. आणि तोच भाग आपण समजून घेत असतो, जाणून घेत असतो. आणि नारायणपूरला आल्यानंतर हा भक्तीचा महिमा प्रत्येकजण गात असतो, भजन गातोय, आरती गातोय. प्रत्येकजण प्रत्येकाच्या पद्धतीने या ठिकाणी येत असतो. प्रत्येकाच्या भक्तीची पद्धत वेगवेगळी आहे. कोणाची कशी असेल, कोणाची कशी असेल, कोणाची फक्त दाखवण्यासाठी असेल, कोणाची न दाखवता अंतःकरणातून करण्याची असेल. अनेक प्रकारची भक्ती आहे. मग ती भक्ती आपण कशी करायची, लोकांना दाखवण्यासाठी करायची, फक्त भगवी कपडे घालून लोकांच्या समोर मिरवायचं, का अंतःकरणातून सेवा करायची, हे प्रत्येकाला माहीत होणं गरजेचं आहे. कारण की आपल्याला सद्गुरूने दीक्षा दिली आपल्याला. आणि ज्या वेळेस आपल्या डोक्यावर वरद हस्त ठेवला त्यावेळेस सांगितलं की तुझ्या जीवनाचा उद्धार करून घेण्यासाठी तू नारायणपूरला यायचंय. आणि नारायणपूरला आल्यानंतर तुला मनोभावे आलेल्या सर्व भक्तांची तुम्हाला सेवा करायची. कारण की येणारा प्रत्येक जण हा दत्त महाराज आहे आणि त्या दत्त महाराजांची तुला सेवा करायची, म्हणून मी तुला या ठिकाणी नियुक्त केलेलं आहे. आणि जर असेल तर आपण फक्त या ठिकाणी येऊन जर मिरवत असेल तर त्याचा काही सुद्धा उपयोग होणार नाही. म्हणून आपल्याला मिरवायचं नाही, कुणाला दाखवायचं नाही. आपल्याला आपल्या जीवनाचा उद्धार करून घेण्यासाठी आलेल्या सर्वांची सेवा करायची. आणि तीच सेवा दत्त महाराजांची आहे, सद्गुरू अण्णा महाराजांची आहे. म्हणून आपल्याला या सगळ्या गोष्टी समजून घ्यायच्यात की आपण जे दास्यत्व पत्करलेले आहे, आपण जे दास झालेलो आहोत, ते दास कशा पद्धतीचे असावेत. दास हनुमंतरायासारखे असावेत. त्यांनी भक्ती श्रीरामांची केली. देवत्व जे श्रीराम प्रभू त्यांची भक्ती त्यांनी केली की निस्वार्थ भावनाने भक्ती केली. त्या मारुतरायाचा आज जन्मदिवस, जयंती आपण कुठलंही नाव देऊ, परंतु त्या मारुतरायाचा आज जन्मदिवस, अशा या शूरवीर भक्ताचा जन्मदिवस. श्रीरामांच्या अथक परिश्रमामध्ये ज्या वेळेस वनवासाला गेलेले असताना त्यांना ज्या अडचणी आल्या, त्या अडचणीच्या माध्यमातून त्यांनी भक्तीच्या माध्यमातून त्या अडचणीवर मग लंकामध्ये जाऊन सीतेचं शोध घेणं, लंकेला जाळून येणं, अशा अनेक प्रकारच्या कार्य त्यांनी केलेलं आहे. त्याच पद्धतीने युद्धामध्ये लक्ष्मणाला ज्या वेळेस बाण लागला आणि तो मूर्छित पडला, त्यावेळेस एका रात्रीचीच वेळ होती आणि जी जडीबुटी लागत होती, जडीबुटी ती आणण्यासाठी, संजीवनी वनस्पती आणण्यासाठी हनुमंतरायाने हिमालयामध्ये जाऊन तो पर्वत आणला. अशा अनेक प्रकारची भक्ती या हनुमंतरायाने श्रीरामांची केलेली आहे. तीच भक्ती प्रत्येकाने जर अंतःकरणामध्ये ठेवून जर केली तर ती खरी भक्ती आपल्या देवाची होणार आहे. म्हणून कुणालाही दाखवू नये, भक्ती केलेली दाखवू नये, भक्ती केलेली मिरवू नये. जो मिरवतो
त्याची भक्ती कधीच होत नाही. आणि जो न दाखवता भक्ती करतो त्याची भक्ती त्यांच्यापर्यंत पोचल्याशिवाय राहत नाही. म्हणून आपल्याला भक्ती करायची, ती हनुमंतरायासारखी भक्ती करायची, मारुतरायासारखी भक्ती करायची. अखंड त्यांनी जे व्रत हाती घेतलं की मी त्यांचा दास म्हणून राहील, आणि त्यांचा दास म्हणून ते राहिले. आणि त्यांच्या हृदयामध्ये त्यांना साठवून ठेवलं. त्यांच्या अंतःकरणामध्ये श्रीराम आणि माता सीता त्या दोघांना त्यांनी अंतःकरणामध्ये जागा दिली. आणि ज्यावेळेस हृदय फाडून दाखवलं त्यावेळेस त्यांचा चेहरा, त्यांची आकृती त्यामध्ये दिसली, सर्वांना दिसली. हे दास्यत्व प्रत्येकाने अंतःकरणामध्ये ठेवलं पाहिजे. आपण जर तसं केलं तर आपल्या अंतःकरणामध्ये काय दिसल? आपण जर तसं केलं तर आपल्या अंतःकरणामध्ये काय दिसल? तर आपल्या अंतःकरणामध्ये फक्त स्वार्थ दिसल, लोभ दिसल, कुटुंबाबद्दल स्वार्थ दिसल, लोभ दिसल. नारायणपूरला यायचं म्हणल्यावर काहीतरी मिळतंय, काहीतरी मिळतंय म्हणून नारायणपूरला यायचंय. पण काहीतरी मिळतंय हे बरोबर आहे, पण काहीतरीच्या पलीकडे सुद्धा काहीतरी आहे याचा शोध आपण घेत नाही. आपण फक्त जे डोळ्याला दिसतंय तेवढंच आपण विचार करतोय की आपल्याला पैसा पाहिजे, आपल्याला गाडी पाहिजे, आपल्याला बंगला पाहिजे. ह्या पलीकडे जे पाहिजे त्याच्याकडे आपलं लक्ष जात नाही. आणि त्याच्या जे धुंदी चढलेली आहे त्या धुंदीला जर आपल्याला बाजूला घालवायचं असेल तर मनापासून आपल्याला परमेश्वराची भक्ती केली पाहिजे. मनापासून आपल्याला अण्णांची भक्ती केली पाहिजे. आणि जोपर्यंत अण्णांची भक्ती मनापासून होत नाही तोपर्यंत आपल्याला दत्त महाराज दिसणार नाहीत, आपल्याला दत्त महाराज कळणार नाहीत. म्हणून आपल्याला आपल्या सद्गुरूंची भक्ती, आपल्या श्रीरामांची भक्ती मनोभावे करायची. म्हणून मारुतऱ्यासारखी आपल्याला भक्ती करायची. मारुतऱ्या आजही या विश्वामध्ये आहेत, कारण की ते अमर आहेत. आणि या माध्यमातून आपल्याला कशा पद्धतीने भक्ती करायची याचे माध्यमातून ते सर्वांना ज्ञान देत आहे. आणि त्या माध्यमातून आपण सुद्धा ते समजून घेणं गरजेचं आहे. आणि जोपर्यंत आपण या सगळ्या गोष्टी समजून घेऊ शकत नाही तोपर्यंत आपल्याला काही सुद्धा प्राप्त होणार नाही. म्हणून या सगळ्या गोष्टी समजून घ्यायच्या आणि त्या पद्धतीने आपल्या जीवनाची वाटचाल करायची. म्हणून सद्गुरू अण्णा महाराजांनी त्यांच्या अख्ख्या आयुष्यामध्ये, त्यांनी संपूर्ण आयुष्यामध्ये नारायणपूरमध्ये या ठिकाणी राहून दत्त महाराजांची भक्ती केली, नारायणेश्वराची भक्ती केली. आणि त्या भक्तीच्या माध्यमातून आलेल्या असंख्य भाविक भक्तांना त्यांच्या जीवनाचा उद्धार करून घेण्यासाठी, त्यांना लागणाऱ्या ज्या ज्या आनंदाच्या सुखसोयी आहेत त्या प्राप्त करून घेण्यासाठी अहोरात्र त्याने दत्त महाराजांना सांगितलं की हे दत्तगुरुराया, येणाऱ्या सर्व या भाविक भक्तांना त्यांच्या जीवनाचा उद्धार करून घ्यायचा आहे. परंतु या उद्धारासाठी त्यांना पुढची दिशा दिसत नाही. आणि ते दिशा दिसण्यासाठी या माध्यमातून ते आले. त्यांना जर त्यांच्या जीवनातील अडचणी कमी झाल्या, त्यांच्या जर जीवनातील अडचणी सुटल्या तरच ते नारायणपूरला येतील. त्यांना जर सुख समाधान मिळालं तरच ते नारायणपूरला येतील. नारायणपूरला आल्यानंतर तुझी भक्ती करतील आणि भक्ती केल्यानंतर त्यांच्या जीवनाचा उद्धार होईल. म्हणून हे दत्तगुरुराया, त्यांना जे पाहिजे गोळ्या बिस्किट त्यांना द्या, पण त्यांना या ठिकाणी येण्याची सवय लागू द्या. या ठिकाणी आल्यानंतर त्यांच्याकडून हळूहळू त्यांना बसण्याची सवय लागू द्या. बसण्याची सवय लागल्यानंतर त्यांच्याकडून हळूहळू नामस्मरण करून होऊ द्या. नामस्मरणाच्या माध्यमातून त्यांना खऱ्या जीवनाचा अर्थ समजून येईल. म्हणून अण्णांनी या ठिकाणी ही बालवाडी सुरू केलेली आहे. आणि त्या बालवाडीमध्ये येण्याची बसण्याची सवय लागावी म्हणून प्रत्येकाला ज्या ज्या अडचणी आहेत त्या अडचणी अण्णांनी हळूहळू दत्त महाराजांना सांगून प्रत्येकाच्या अडचणी सोडवलेल्या आहेत. परंतु आपण सुद्धा त्या पद्धतीने किती त्रास द्यायचा, किती दिवस एकाच वर्गात बसायचं हे प्रत्येकाने ठरवणं गरजेचं आहे. कारण की जोपर्यंत आपण वरच्या वर्गामध्ये जाणार नाही तोपर्यंत आपल्याला पुढच्या गती प्राप्त होणार नाही. म्हणून जोपर्यंत आपण परीक्षा देणार नाही आणि परीक्षा देणार नाही तोपर्यंत आपल्याला सगळ्या जीवनाचा उलगाड होणार नाही. म्हणून आपल्याला या ठिकाणी आल्यानंतर या माध्यमातून आपल्याला आपल्या जीवनाचा उलगाडा करून घ्यायचा. सुख दुःख हे प्रत्येकाच्या जीवनामध्ये येतच राहणार आहे, ते कुणालाही चुकणार नाही. प्रत्येकाला अडीअडचणी असणार आहेत, अडीअडचणी येणार आहेत, त्याचं निवारण होणार आहे. निवारण झाल्यानंतर पुन्हा या सगळ्या गोष्टी चालूच राहणार आहेत. सुख दुःख हे एका जागेवर कधी थांबत नाही. आपण फक्त स्थिर राहून आलेल्या प्रसंगाला शांत चित्ताने जर सामोरे गेलं तर दत्त महाराज, अण्णा महाराज तुम्हाला आनंद दिल्याशिवाय कदापि राहणार नाहीत. म्हणून या सगळ्या गोष्टी आपण मनोभावे समजून घ्यायच्यात की
आपण नारायणपूरला आल्यानंतर जे काही असेल ते असू द्या, दत्त महाराजांना आपण निस्वार्थ भावनाने भक्ती करा, श्रद्धा विश्वास भाव ठेवून दत्त महाराजांची भक्ती करा, परमेश्वराचं नामस्मरण करा, दत्त महाराजांचं नामस्मरण करा, अण्णांचं नामस्मरण करा. नामस्मरणामध्येच हळूहळू आपल्या ज्या व्याधी आहेत, जे पूर्वकर्म आहे, ते पूर्वकर्म हळूहळू ते आपण स्वच्छ होणार आहे आणि आपल्याला खऱ्या अर्थाने आपल्या जीवनाच्या उद्धाराच्या दिशेने आपल्याला मार्ग दिसणार आहे. म्हणून या सगळ्या गोष्टी आपण मनापासून समजून घ्यायच्यात, जाणून घ्यायच्यात आणि त्याला त्या पद्धतीने आपण जर समजून घेतलं तरच खऱ्या अर्थाने आपल्याला या सगळ्या गोष्टीचा उलगडा होणार आहे. म्हणून आपण या सगळ्या गोष्टी समजून घ्या, त्याला जाणून घ्या. आपण नारायणपूरला येतोय, प्रत्येक गुरुवार येतोय, एवढा खर्च करून येतोय आपण, सर्व अडचणी यातून सगळ्या अडचणीतून आपण या ठिकाणी नारायणपूरला येतोय. मग नारायणपूरला आल्यानंतर आपण खाली हाताने जायचं का? आपण नारायणपूरला आल्यानंतर रिकाम्या हाताने घरी जायचं का? तर नाही. नारायणपूरला आल्यानंतर काही ना काहीतरी आपण घेऊन जायचंय. मग काही ना काहीतरी घेऊन जायचं म्हणून भाज्याच्या पिशव्या घेऊन जायचं नाही. काही ना काही घेऊन जायचं म्हणल्यावर भाज्यांच्या पिशव्या घेऊन नका जाऊ. तर आपल्या अंतःकरणामध्ये जो भाव आहे तो भाव तो दृढ करायचा आहे आणि 7 दिवस जी लागणारी ऊर्जा आहे ती ऊर्जा आपल्या सोबत घेऊन जायची. म्हणजे आपल्याला त्याचा आनंदाचा आनंद झाल्याशिवाय कदापि राहणार नाही. तो ऊर्जा, ती ताकद आपल्याला समजून घ्यायची की नारायणपूरला आल्यानंतर ही ऊर्जा आणि ताकद आपल्याला 7 दिवस आपल्याला पुरत असते आणि कधी गुरुवार येतोय याची आपण वाट पाहत असतो. म्हणून ही ऊर्जा आपल्यासाठी टिकवून ठेवण्यासाठी आपल्याला दत्त महिमा, दत्त नामाचा महिमा आपल्याला सतत गाणं गरजेचं आहे. आणि जोपर्यंत आपण या सगळ्या गोष्टी करत नाही तोपर्यंत आपल्याला सगळ्या गोष्टी प्राप्त होणार नाहीत. म्हणून आपण या सगळ्या गोष्टी मनोभावे समजून घ्या आणि ज्या वेळेस आपल्याला या सगळ्या गोष्टी समजतील त्यावेळेसच आपण खऱ्या अर्थाने नारायणपूरला आलो आणि नारायणपूरला आल्यानंतर आपण त्या परमेश्वराचे दास झालो, त्या परमेश्वराचे आपण भक्त झालो आणि त्या माध्यमातून आपण या सगळ्या गोष्टी समजत असतो. म्हणून अण्णा महाराजांनी ही दत्त महाराजांची भक्ती केलेली आहे आणि त्या भक्तीच्या माध्यमातूनच हे 4 धाम सुद्धा त्याने निर्माण केलेले आहेत. हे 4 धाम त्याच ठिकाणी निर्माण केले की ज्या माध्यमातून त्यांना त्यांच्या जीवनाचा उद्धार व्हावा. कारण की भारत माता ही आपल्या सर्वांची माता आहे आणि त्या ठिकाणी जाऊन तिथल्या लोकांना सुद्धा दत्त महिमा समजावा. कारण की प्रत्येकाला काही ना काहीतरी प्राप्तीची आवश्यकता आहे आणि ती प्राप्ती करून घेण्यासाठी दत्त नामाचा महिमा त्या ठिकाणीही पोचावा. म्हणून अण्णांनी 4 दिशेला 4 दत्तधाम केलेले आहेत आणि त्या धामाच्या माध्यमातून त्या लोकांना सुद्धा, कारण की ते लोक वेगळे नसून आपलेच कोणीतरी आहेत याची आपल्याला एक जाणीव व्हावी आणि त्या माध्यमातून या सगळ्या गोष्टी तयार केलेल्या आहेत. म्हणून या सगळ्या गोष्टी आपण समजून घ्यायच्यात की आपण माणूस आहोत, माणूस म्हणून जन्माला आलो आहोत आणि माणसातील माणूस जागा करण्यासाठी अण्णांनी ह्या दत्तधामाची निर्मिती केलेली आहे. म्हणून माणसाने माणसासारखं राहावं, माणसासारखं राहून माणसाला समजून घ्यावं, माणसाला ओळखावं आणि ओळखून प्रत्येकाने प्रत्येकाच्या जीवनाचा उद्धार करून घ्यावा. पैशाला महत्त्व देऊ नका, पैशाला महत्त्व देऊ नका. पैसा हा किती आला किती गेला तरी काही सुद्धा उपयोग नाही, परंतु नात्याला जपा. नातं जे आहे ते नातं खूप लाख मोलाचं तोलाचं आहे. कितीही पैसेवाला जरी असला तरी त्याला शेवटी एक दिवस जायचंच आणि कितीही गरीब असला तरी त्याला एक दिवस जायचंय. परंतु जन्माला आल्यानंतर आपण काय कमवलं याची आपल्याला प्रत्येकाला जाण असणं गरजेचं आहे आणि ती जाण आपण समजून घ्यायची. कारण की आपण कितीही पैसेवाला असलो तरी एक दिवस या सगळ्या गोष्टी समजून येतात. आपल्या आईवडिलांना सांभाळा. आईवडिलांना जोपर्यंत आपण सांभाळत नाही तोपर्यंत आपल्याला आपल्या जीवनाचा काही सुद्धा उपयोग नाही. कालच मी बातमी वाचली की अब्जोधीश माणूस जो कपड्याचा व्यापारी आणि त्याच्या मुलाने त्याला घराच्या बाहेर काढलं, सर्व संपत्ती त्या मुलाच्या नावावर त्या वडिलांनी केली आणि त्याच मुलाने त्याला बाहेर काढलं. त्याला आज 40-50 मजल्याच्या घरामध्ये राहणारा माणूस भाड्याच्या घरामध्ये राहत होता. म्हणजे त्याची अवस्था किती असेल की माणूस कशासाठी करतो, मुलांच्यासाठी करतो, पण मुलं त्या पद्धतीचे आहेत का याचा सुद्धा आपण विचार करणं गरजेचं आहे. म्हणून या सगळ्या गोष्टी आपण समजून घ्यायचं की आपण शेवटी आपण करतोय कोणासाठी आणि काय करतोय याचे सुद्धा आपल्याला जाण असणं गरजेचं आहे. म्हणून प्रत्येकाला परमेश्वराने दिलेले आहे, प्रत्येकाला परमेश्वराने दिलेला आहे, फक्त ते चालवण्यासाठी आपल्याला योग्य दिशा गरजेची आहे. म्हणून ही योग्य दिशा जोपर्यंत आपल्याला सापडत नाही तोपर्यंत आपल्याला सगळ्या गोष्टीचा उलगडा होणार नाही. म्हणून
जे खरा आनंद आहे, जो खरा भक्तीचा आनंद आहे तो नामामध्ये आहे, परमेश्वराच्या सेवामध्ये आहे, आईवडिलांच्या सेवेमध्ये आहे. आईवडिलांनी सुद्धा लहान मुलांच्यावर चांगले संस्कार करणं गरजेचं आहे. जोपर्यंत मुलांच्यावर चांगले संस्कार होणार नाहीत तोपर्यंत त्याला सगळ्या गोष्टी समजणार नाहीत. म्हणून आईवडिलांचं सुद्धा तेवढंच कर्तव्य आहे, मुलाचं सुद्धा तेवढंच कर्तव्य आहे. प्रत्येकाने प्रत्येकाची बाजू व्यवस्थितपणाने समजून घेतली पाहिजे. आणि ज्यावेळेस प्रत्येकाने प्रत्येकाची बाजू व्यवस्थितपणाने समजून घेऊ त्याच वेळेस खऱ्या अर्थाने तो माणूस म्हणून जगण्याच्या योग्यतेचा होणार आहे. म्हणून आपल्याला माणूस म्हणून जर जगायचं असेल तर प्रत्येकाने प्रत्येकाची जबाबदारी योग्य पद्धतीने पार पाडली पाहिजे. त्यामध्ये कुठलाही स्वार्थ नसावा, कुठलाही लोभ नसावा, कुठलाही मोह नसावा. प्रत्येकाने निस्वार्थ भावनाने जो कोणी असेल त्याची जर सेवा केली तर ती खऱ्या अर्थाने दत्त महाराजांची सेवा आणि अण्णांची सेवा होणार आहे. एवढं सगळ्यांनी लक्षात घ्यायचंय आणि त्या पद्धतीने आपल्या जीवनाची वाटचाल करा. म्हणजे दत्त महाराज, अण्णा महाराज सर्वांचं कल्याण केल्याशिवाय कदापि राहणार नाही. एवढा माझा बोलण्याचा भाग थांबवतो. गुरुदेव दत्त. आजच्या या गुरुवारचं अन्नदान जे आहे ते मयुरी संजय उबाळे, राहणार चिंचवड पुणे. आणि दुसरं जे अन्नदान केलेलं आहे ते किरण सुनील गायकवाड, राहणार नांदवळ, जिल्हा सातारा यांनी आजच्या गुरुवारचं अन्नदान केलेलं आहे. तरी यांना आणि यांच्या कुटुंबियांना दत्त महाराज सुखाने समृद्ध असं टाळ्या वाजून आशीर्वाद द्यायचा आहे. श्रीपाद वल्लभ श्री गुरुदेव दत्त. 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 प्रसाद घ्या. श्रीपाद वल्लभ श्री गुरुदेव दत्त. तरी आजच्या अन्नदात्यांना पुन्हा एकदा टाळ्या वाजून आशीर्वाद द्यायचा आहे. आपली पुढची जी पौर्णिमा आहे ती आपली पुढची पौर्णिमा जी आहे ती वैशाख पौर्णिमा आहे. दिनांक 1/5/2026 वार आहे शुक्रवार. या दिवशी आपली येणारी वैशाख पौर्णिमा याची सर्वांनी नोंद घ्या. 1/5/2026 वार आहे शुक्रवार. या दिवशी आपली पुढील पौर्णिमा याची सर्वांनी नोंद घ्या. आणि आता सर्वांनी प्रसादासाठी सज्ज राहा. जय जय गुरुदेव दत्तात्रेय अनुसये सुधा. जय जय गुरुदेव दत्ता आत्रेय अनुसये सुधा. जय जय गुरुदेव दत्तात्रेय अनुसये सुधा. जय जय गुरुदेव दत्ता आत्रेय अनुसये सुधा. 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 जय जय गुरुदेव दत्तात्रेय अनुसये सुधा. जय जय गुरुदेव दत्ता आत्रेय अनुसये सुधा. जय जय गुरुदेव दत्तात्रेय अनुसये सुधा. जय जय गुरुदेव दत्ता आत्रेय अनुसये सुधा. 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 जय जय गुरुदेव दत्तात्रेय अनुसये सुधा. जय जय गुरुदेव दत्ता आत्रेय अनुसये सुधा. जय जय गुरुदेव दत्तात्रेय अनुसये सुधा. जय जय गुरुदेव दत्ता आत्रेय अनुसये सुधा. 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 जय जय गुरुदेव दत्तात्रेय अनुसये सुधा. जय जय गुरुदेव दत्ता आत्रेय अनुसये सुधा. जय जय गुरुदेव दत्तात्रेय अनुसये सुधा. जय जय गुरुदेव दत्ता आत्रेय
अनुसे सुता आद्रियानुसे सुता अनुसे सुता आद्रियानुसे सुता अनुसे सुता जय जय गुरुदेव दत्तात्रेयानुसे 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 सुता आद्रियानुसे सुता अनुसे सुता आद्रियानुसे सुता अनुसे सुता जय जय गुरुदेव दत्तात्रेयानुसे 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 सुता गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला 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 गोपाला 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 देवकी नंदन 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 गोपाला 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 देवकी नंदन गोपाला नामस्मरण झालं पाहिजे. जोपर्यंत नामस्मरण होणार नाही तोपर्यंत आपण नारायणपूरला येऊन काही उपयोग होणार नाही. म्हणून नामस्मरण हे अंतःकरणातून झालं पाहिजे. नुसतं तोंड हलवून चालणार नाही. शेजाऱ्याला दाखवू नका. तुमच्या आनंदासाठी स्वतः म्हणा, स्वतः आनंद घ्या. आणि जोपर्यंत स्वतः आनंद घेत नाही तोपर्यंत तुम्हाला आनंद मिळणार नाही. म्हणून जर तुम्हाला खऱ्या अर्थाने आनंद प्राप्त करून घ्यायचा असेल, खऱ्या अर्थाने दत्तगुरूंचा तुम्हाला कृपाशीर्वाद घ्यायचा असेल तर नामस्मरण करणं गरजेचंच आहे. आणि जोपर्यंत नामस्मरण करत नाही तोपर्यंत आपल्याला सगळ्या गोष्टी प्राप्त होणार नाहीत. म्हणून आपल्याला आज मारुतीरायाचा जयंती आहे, हनुमान जयंती आहे. म्हणून आपल्याला हनुमंतरायाचा भजन करायचंय. करा. कुठलं म्हणता? म्हणा. राम लक्ष्मण जानके जय बोलो हनुमान के. 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 राम लक्ष्मण जानके 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 जय बोलो हनुमान के. 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 राम लक्ष्मण जानके जय बोलो हनुमान के. राम लक्ष्मण जानके जय बोलो हनुमान राम लक्ष्मण जानके जय बोलो हनुमान के. राम लक्ष्मण जानके जय बोलो हनुमान के. 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 राम लक्ष्मण जानके जय बोलो हनुमान के. राम
लक्ष्मण जानकी जय बोलो हनुमान की हरे राम लक्ष्मण जानकी जय बोलो हनुमान की राम लक्ष्मण जानकी जय बोलो हनुमान की जय बोलो हनुमान के जय बोलो हनुमान के जय बोलो हनुमान के जय बोलो हनुमान के हे राम लक्ष्मण जानकी जय बोलो हनुमान के राम लक्ष्मण जानकी जय बोलो हनुमान के हे राम लक्ष्मण जानकी जय बोलो हनुमान के राम लक्ष्मण जानकी जय बोलो हनुमान के 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 हे राम लक्ष्मण जानकी जय बोलो हनुमान के 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 जय लक्ष्मण जानकी जय बोलो हनुमान के राम लक्ष्मण जानकी जय बोलो हनुमान 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 बजरंग बली की जय बजरंग बली की जय पवन पुत्र हनुमान की जय पवन पुत्र हनुमान की जय अच्छा ऐकत्यात बरं का बजरंगबली आपल्यातच बसलेले आहेत बघा कुणाची शेजारी बसलेत हा ते ऐकायला आलेत आपलं भजन नाही का भजन ऐकायला आलेत ते बसलेत कोणाची तरी शेजारी असतील बघा आता नका बघू नंतर बघा आता अण्णांचं आपण भजन घेऊ आणि मग आरती करू नारायण नारायण श्री गुरु नारायण 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 श्री गुरु नारायण 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 श्री गुरु नारायण 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 गुरु नारायण श्री गुरु नारायण 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 अण्णा नारायण 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 अण्णा नारायण 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 श्री गुरु 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 नारायण 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 स्वामी नारायण 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 स्वामी नारायण 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 श्री गुरु नारायण 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 श्री गुरु नारायण 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 श्री गुरु नारायण
नारायण नारायण नारायण नारायण नारायण श्री गुरु नारायण 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 स्वामी नारायण 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 स्वामी नारायण 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 स्वामी नारायण 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 स्वामी नारायण 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 अण्णा नारायण 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 अण्णा नारायण 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 श्री गुरु 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 नारायण नारायण छान. आज खऱ्या अर्थाने भजन चांगलं झालं. हा छान. सर्वांना आशीर्वाद. एकदा हात वर करा. गुरुदेव दत्त गुरुदेव दत्त गुरुदेव दत्त गुरुदेव दत्त गुरुदेव